ठीक है, पैचअप तो झालं. यस मेर यस 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 यस. हात फार थरथरतोय रे सकाळपासून. वाद झाला असेल. खाज पण भरपूर येते. पित्ताचा त्रास तुला आहेच. आली रे आली विघ्नेश, आता तुझी पैसे कमवायची वेळ झाली. चला. कसं आहे ना आजोबा, हे जर तुमच्या दोस्तांना कळलं ना पॅचअप वगैरे, तर एक प्रॉपर 5,000चा खुट्टा बसेल तुम्हाला. बास आता. साडीमध्ये एकदम चिकनी चमेली. परा ही देऊ काय? तेच म्हणतोय, दे एक, नाहीतर मला सांगावं लागेल. चलो आगे जाओ. का करता रे तुम्ही असं? का? मी विचारतो का? बघा ना, हे असे विनाकारण तुमच्याकडून पैसे घ्यावे लागतात. का खोटं बोलता तुम्ही जगाला? नाही आवडत रे, मोह माया. बास. ऑल द बेस्ट. ठीक आहे, एक छानसं मलम घ्या, लावत राहा. खूप वापर होणार आहे. चला. हे बघ, आधीच तुझी चड्डी लाल आहे, टी शर्ट पिवळा आहे. जगाला काहीच कळणार नाही. मलम घे रे बाळा. अरे पॅचअप झाला रे. का करतोयस मी? लागे रे सावरी, लागे रे सावरी, चेहरा मेरा हीरा है, तेरा है तेरा हे नाम रे. तुला येते का रे माझी आठवण? ए बोल ना. मुसाने रहो मका दावे तो मका मुझे ना. मित्र हवत नाहीये मला. भेट ना मला आता प्लीज. अगं पण हे बघ, पण बीड काही नाही. जसा असशील तसा भेटायलाय मला. मग तू पण असशील तशी यायचं. जशी आहे तशी. येस, भारी आयडिया आहे. 2 मिनिटात आले. ओके. काय? तू काय करते? अरे मी ते तू मला बोलवायला आला होतास? नाही नाही. आई ग आई परमेश्वरा. काय रे? नाही, ते
येऊ का मी? कुठे आत्ता कशाला इतक्या नाही नाही कशाला इतक्या रात्री बाहेर जायला पाहिजे चल समजो. अगं तो हा येतोय भेटायला. हा येतो नाही तर तो येते त्यांना म्हणून घरी या इथे वाटतील ना अगं, गप्पा मी जातो रात्रीचं ना, इतक्या बाहेर मला कशाला जाऊ दे. नाही नाही चल प्लीज चल मला जाऊ दे. हा काय जेवण करतेस ग तू? हा नाही म्हणजे काय जेवण करतेस ग तू? म्हणजे खावंच लागतं. अरे लागतं तर मग शरीराला का नाही लागत आहे सुकडा बोंबील. आणि तू काय? मी चवळीची शेंग आहे आणि हे माझा अनुवंशिक आहे. पण माझा हा वाईट गुण घेण्यापेक्षा तू बाबांचा जो एक चांगला गुण आहे तो का नाही घेत? म्हणजे बाबांच्या मनात जरी आलं ना खाण्याचा विचार तरी तो त्यांच्या अंगाला लागतो. हा पण एवढाच एक काय तो चांगला गुण आहे हा त्यांच्याकडे बाकी नाही. म्हणून तर सगळ्या गोष्टी मीनावंश त्यांना मी ना त्याचं काही सांगू नये. असं कसं माझी जी घुसमट येते मी कोणाला सांगायची? सगळे निर्णय मीनावंश घेतात का का सांग? कारण आमचं दोघांचं लग्न त्यांनी लावून दिलं ना म्हणून त्यांच्यासमोर यांची बोलती बंद होते. पण म्हणून ह्याचा अर्थ हा होत नाही रे सौमित्र की घरातले प्रत्येक निर्णय त्यांना विचारून म्हणजे मीनावंशांना विचारून झाले पाहिजे. बरोबर. एकदा मला म्हणाल्या काय? विघ्नेशच्या बारशात माझं काही मनासारखं झालं नाही. मला अशी ती जरीची साडी पाहिजे होती ती मिळाली नाही. हे असंच नाही ते तसंच नाही नेहमी मला बोलत असतात रे. हे बोलत असताना नेमका विघ्नेश तिथे उभा होता. तो पिधी हसायला लागला माझ्याकडे बघून म्हणून मी असा हात वर केला तर मीनावंश मला कशा म्हणतात? अगं आई आहेस का कैदाशी नाहीस? मला काय बरोबर मला किती वाईट वाटलं. बरोबर. माझ्या पोराला पोटभर मारण्याचा अधिकारही नाही का रे या आईला? किती वाईट. वर लोक मलाच बोलणार की तुम्ही विघ्नेश्वर संस्कार नाही केले. कसा हसतो तुमच्याकडे बघून वगैरे. आई शेवटी वाईट ठरते ना. मला सांग माझं काय चुकलं? काय चुकलं तेच. काय चुकलं? बरोबर आहे. काय चुकलं? अय्या म्हणजे तू मी आता जे काय बोलले ते काही ऐकलं नाही. नाही असं कसं? मी सगळं ऐकलं. इथंच आहे काय ना. ते मीनावंशांचं ऐकलं? हा तू म्हणलीस. मग ते विघ्नेशचं बारशाचं ऐकलं. आणि जरीची साडी वगैरे ते पण काय सगळंच ऐकलं की मी. हा चल मी आता जाऊन येऊ का पटकन? अरे नको थांब. तुला अस्वस्थ वाटते तर मी सोडा आणते तुझ्यासाठी. मी 10 मिनिटात जाऊन येतो. मला अरे पण कशाला? मला त्रास होतोय. मला आता कसं सांगू मी तुला नाही सांगता येणार. मी जाऊन येऊ का पटकन जाऊन येतो. 10 मिनिटात जाऊन येतो. तू लॉक करू नको. चावी आहे माझ्याकडे. इथे जाऊन येतो. शतपावली कर. मी जाऊन येतो. मला त्रास होतोय का? मला बरं नाही वाटणार त्याशिवाय. अरे हाय एवढा का मी असा अस्वस्थ का होता हा? अरे देवा म्हणजे हा व्यसनात तर नाही ना कुठल्या? हे परमेश्वरा पोराचं सगळं ना ते ब्रेकडाऊन झालंय तेव्हापासून झालंय. ते काही नाही. लवकरात लवकर तुझं लग्न लावून देते की नाही बघ. मीनावंशांना सांगते त्या नेहमीप्रमाणे ते घेतील निर्णय याचा. माझं कोणीच ऐकत नाही. नुसतं राबायचं या घरात बस.
काय तू अशी झालीस? हो आपलं ठरलं होतं ना जसं आहे तसं द्यायचं. आले. सगळं बघतोयस. काय रे तुला किती मिस करत होतो ते बघतो. काय काय नाही. काय बोललास तू? हे तू बोललास? काय आता खरं आहे ते मी बोलतो. थापा मारायला तुला आवडतं. अच्छा हो का. पण दरवेळेस एक खरं वाटतं ते कुठे बोलतोस तू? काय दरवेळेला बोलूनच दाखवायचं का सगळं? कळायला पाहिजे ना. हो कसं? असंच आहे फक्त असं बघण्यातून वागण्यातून. त्यामुळे इंटेन्शन्स कळतात पण कसं आहे आपण इथं रस्त्यावर आहोत त्यामुळे कंट्रोल. हो का. हो काय करते? मला बघायचंय की तुम्हाला किती मिस करत. अगं मैत्री असं रस्त्यावर असं वागू नये. अच्छा लोक आहेत ते आणि नाही पण मला बघायचंय तुम्हाला किती मिस करत होतात. तू वेळीच काय बोल तुझे लोक बघतात. नाही पण मला दाखव ना. तू म्हणलंच ना बोलण्यातून कळतं. बघ ना बघ ना. काय चाललंय तुझं? हॅलो. विशू यार काय ग का झोपमोड केलीस ग? म्हणजे एवढ्या रात्री का फोन केलास तू? काही काम होतं का? तुझा फोन तुझ्याकडे कसा आला? अगं मी ते हे रिक्षात बसले होते आणि रिक्षात बसून सौमित्राला फोन दिला मी परत. म्हणजे झालं काय 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 मी तू पॅचअप. हॅलो हॅलो. अगं मला तुझा आवाज ऐकू येत नाही. अगं पॅचअप पॅचअप. हॅलो आयशू. एवढे कसले आवाज आहेत? कुठेस तुम्ही तू? रस्त्यावर नाही मी खिडकीतून डोकावते रस्त्यावर त्यामुळे तुला आवाज येतात गाड्यांचे. बरं ऐक ना मला खूप झोप येते ग. आपण प्लीज उद्या बोलूयात का? खूप रात्र झाले. हा बाय 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 बाय. कोण होतं? ऐश्वर्या. चुंबक नाही पण मी कटवलं त्याला. हां काय म्हणाली? काही नाही रे. तिचं ना माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. गाड्यांचे आवाज मात्र बरोबर ऐकले तिने. खरं तर कसं आहे माहितीये ना हे लोकांना असे मध्ये मध्ये करतात ना आपल्या म्हणून आपण भांडतो एकमेकांशी. आपण म्हणजे मी म्हणजे हो मी भांडते कारण मला सारखा वेळ घालवायचा असतो तुझ्यासोबत. हा तेच ना. हे साले मध्ये मध्ये कडमडतात ना म्हणून आपल्याला भेटत आहे. मला काय वाटतं माहिती का ते हे असतात बघ ट्रेकिंग करणारे लोक असतात ना त्यांची ती सॅक असते बाशी लांब तसे आपण लावून फिरतोय आणि पण आपल्या सॅका वेगळ्या आहेत. त्यातनं अशी यांची मुंडकी बाहेर येतात लोकांची आणि मग ते सगळे आपले वाचा 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 आपल्याशी बोलत असतात. म्हणजे माझ्या मनात असं विचार जरी आला की काय बाबा तुझ्याविषयी काही बोलावं आणि असं छान असं काही करावं लगेच आपली मुंडकी बाहेर येतात. आम्ही बघितलं बघितलं. आपण एक काम करूयात का? काय? ज्या बॅग्स आहेत ना डोकं असलेल्या अशा घ्यायच्या हातामध्ये आणि अशा फेकून द्यायच्या. फेकून देणार पण मग बाकीच्या डोक्यांचं काय करणार? काय संबंध? कुठली बाकीची डोकी? ही आहेत ना अशी रस्त्यावर. अगं आपण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपण काय करायचं आपण एकदम बिंदास्त राहायचं आणि आपल्याला वाटेल ते करायचं. अगं काय करतेस तू? काय चाललंय? नाही आपण आपल्या मर्जीने वागायचं. अजिबात कुणालाही घाबरायचं नाही. सगळं मान्य आहे. या गाडीचा कलरही आपल्या गाडीसारखा आहे म्हणून ही आपली गाडी होते असं नाहीये. कोणाची असू शकते गाडी. तुला भीती वाटते का? हे बघ समजा ज्यांची गाडी आहे ते जर आले ना तर त्यांना म्हणायचं हॅलो कसे आहात काका काही प्रॉब्लेम आहे का? अच्छा गाडी तुमची आहे का? ओके 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 नो प्रॉब्लेम मी उतरते ना नो प्रॉब्लेम असं बोलायचं. घाबरायचं नाही अजिबात.
हा जो जो बावळटपण आहे ना, हा सगळ्यात जास्त मिस करत होतो मी. आणि तुझं हे स्वप्न, यायला मला फोन करून एक स्वप्न पण नाही सांगितलं तू. हा यार सिरियसली यार, मला ना असलं खतरनाक स्वप्न पडलं ना, म्हणजे मला ना तुझी खूप आठवण आली. नीट आहे का स्वप्न, नीट आहे ओके. स्टार्टिंगला मी अशी एका झाडाच्या वर बसले होते, ओके, टॉपला. तू काय वरच. करेक्ट. तर मी टॉपला बसले होते, सोलो शॉट होता. तर मी त्या झाडावरून समोरच्या झाडावर अशी टुणकन उडी मारली. माकडासारखी. हा करेक्ट, माकडासारखी. आणि मग मी ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावरून त्या, मी ना अशी टार्झन सारखी उड्या मारत होते. तशी उड्या मारत होते आणि मग अचानक मी एका फांदीवर सेटल झाले, ओके. आणि ती फांदी तुटली. बापरे. शिट, आता काय करू म्हणून मी असं घट्ट फांदीला असं धरलं, मी लटकत होते. आणि मग मी असं टिल डाऊन केलं तर मला तू दिसलास. म्हणलं की येस, माझं मीत मला व्यवस्थित झेलून घेईल म्हणून मी तुझ्या भरोश्यावर मी तुझ्या भरोश्यावर हात सोडला आणि मी कॅच घेतलं. धडाम बेडवरून खाली आपटली. तू झेललं नाहीस यार मला. ब्रेकअप झाला तरी तू झेलू शकला असतास यार मला. स्वप्न होतं ना ते. अगं म्हणजे मी झेललं असतं, पण काय आहे ना, आता सध्या तुझं जरा झालीस ना. जाड झाली मी जाड म्हणालो. हे म्हणजे काय? मी जाड म्हणालो का? पण प्लीज एक्सप्लेन, हे म्हणजे काय? एक्सप्लेन कर. हा, हे explain चहा कर. कर. हा. हे बघ, कसं आहे की तू जाड नाही झालीस, पण तू काय हा तू विचार फार करतेस ना, त्यामुळे काय झालंय की तुझं डोक्यामध्ये लोड आलाय आणि ते असं जड झालंय. अच्छा, म्हणजे मी डोक्याने जड झाली असं म्हणायचंय? नाही 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 नाही, डोक्याने जड नाही ग. मला म्हणायचं होतं की असं मला नॉर्मल कळलेलं आहे, म्हणजे वजन ते ह्याचं असतं. चहा घे ना. हो, ऍक्च्युली चहा बरोबर एक मीत मिळणार असेल ना फ्री तर चालेल मला चहा. ओके. एक तू वेडी आहेस का जरा? वेडपट मुली काय बोलतेस असं लोकांसमोर? काय बोलतेस तू? तुला कळतं का काय लोकांना वाटणार आता? ते जाऊ दे, ऐक ना. काय मगाशी तू माझ्याकडे बघत होतास ना, तेव्हा तू काय विचार करत होतास? नाही कुठं काय तर कसला विचार करत नव्हतो. काय विचार करत होतो? काय नव्हतं. खरं सांग. हा म्हणजे आता कसं आहे, ते इथं होणं शक्य नाही. त्या अशक्य गोष्टी आहेत त्या. माझ्या डोळ्यात बघ. आता काय विचार करतोयस माझ्याबद्दल? नीट तुझे विचार करतोयस ना, तेच विचार मी पण करते. म्हणजे बघ ना, मस्त गार वारा सुटलाय, छान रात्र आहे. आपण असे कधीच भेटलो नव्हतो रे. म्हणजे कोणीच नाही आपल्या आजूबाजूला. कळतंय ना तुला? मला सगळ्या भावना पोचतायत हृदयापर्यंत, पण खरंच इथे नको. इथे खूप लोक आहेत आत्ता. म्हणजे अरे नको नको. नाही नाही. शी, मला माहिती होतं तू काहीच करू शकणार नाहीस. काही हिंमतच नाहीये तुझ्यात. जसं तुझ्यामध्ये हिंमत असेल ना, तर मला किस करून दाखव. हिमतीचा काय संबंध? म्हणजे मी किस घ्यायचं? अरे औषधं घेतात, किस हा करायचा असतो. असं हळूवार जरासं रोमॅन्टिक हो, बस जरासं. नाही काय वेड्यासारखं वागू नकोस. लोक आहेत. मी काय मला किस पाहिजे. ए ए धमकाय देऊ नको. ए मला किस पाहिजे. नाही मिळणार. म्हणजे काय वेडीस? मी नाही मी नाही. हे बघ, काय बोलतेस? तुझ्यात जर हिंमत असेल ना तर तू किस करशील. एवढी लोक आहेत, तू बावडासारखं वागू नको वगैरे. काय प्लीज ऐक मला. आपण रस्ता खरं प्रेम असेल ना माझ्यावर तर
अरे सौमित्र